जय महाराष्ट्र मित्रांनो, या घडीची देशातून सगळ्यात मोठी घडामोड या घडीच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र बारामती शहरात सगळीकडेच मित्रांनो जय पवार यांनी उडवून दिली खळबळ। अखेर अजितदादांचा तो आरोपी अखेर आणला जय पवारांनी समोर। मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये या घडामोडीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। रोहित पवार गेल्या कित्येक दिवसांपासून अजित पवार यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करू पण दादांचे मारेकरी शोधू असा त्यांनी आपला पण रचला होता। आणि मित्रांनो, आज मात्र जय पवारांनी देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड समोर आणली असून अखेर आरोपीच समोर आणलाय आणि त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली असून देशाच्या राजकारणातील जय पवार यांचं ट्विट आणि जय पवार यांनी केले व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ नेमका काय तो व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत। जय पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत सबंध महाराष्ट्राला दाखवून दिलंय की दादांचा मारेकरी कोण आहे, अजित पवारांना विमानामध्ये कशा प्रकारे कोणी मारलं अशा प्रकारचा त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे। अजितदादा पवार हे विमानातून मुंबईतून बारामती या ठिकाणी निघाले होते। रोहित पवारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून विमान कंपनी व्हीएसआर कंपनीचे मालक नंतर पायलट या सगळ्यांवरती थेट आरोप केले होते आणि यांना जेरबंद करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती। आणि आता मात्र जय पवार यांची ही मागणी आता नवीनच राजकीय ट्विस्ट निर्माण करू शकते। या राजकीय ट्विस्टमुळे सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। दुसरीकडे इकडे शरद पवारांनी मात्र अजूनही यावरती आपलं भाष्य केलेलं नाही। जेव्हा शरद पवार या संपूर्ण प्रकरणावरती बोलतील तेव्हा मात्र देशाचं राजकारण हादरून निघेल, ही देखील सगळ्यात मोठी घडामोड आहे। रोहित पवारांचा संशय राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरती आहे। अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण करायचे होते, मात्र काही नेत्यांना ते विलीनीकरण नको होते असा देखील थेट आरोप रोहित पवार यांनी केला होता। मात्र जय पवारांनी हा व्हिडिओ शेअर करत नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण आज पाहणारच आहोत। रोहित पवार यांची शंका आणि जय पवार यांचा हा व्हिडिओ नेमकं महाराष्ट्राला कुठे घेऊन जातोय ते आता आपण सरळ जाणून घेऊया। रोहित पवार यांनी या ट्विटला देखील आपण माहिती देत त्यांनी स्वतः देखील व्हिडिओ शेअर केलाय आणि जय पवार यांच्या व्हिडिओला त्यांनी रिट्विट केलंय। नेमका काय व्हिडिओ ते पाहण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश लोकांनी आज दिवसभरामध्ये या व्हिडिओला खूप वेळा रिट्विट केले किंवा सर्च केले किंवा हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केलाय। राज्याच्या राजकारणामध्ये अमोल मिटकरी रोहित पवार या दोघांनीच अजित पवार यांची मारेकरी शोधा अन्यथा सरकारला महागात पडेल असा थेट इशारा दिला होता। नेमकं काय त्यांना म्हणायचंय ते देखील आपण पाहिलंय। मित्रांनो, जय पवार यांनी कोणता व्हिडिओ शेअर केलाय तो आपण पाहूया। हा व्हिडिओ जय पवार यांनी शेअर केला असून हा पायलट झोपलेला होता। झोपलेल्या अवस्थेमध्ये हा पायलट आणि मालक व्हीएसआर कंपनीचे मालक झोपलेल्या अवस्थेत इथे दिसत आहेत आणि हेच दादांचे मारेकरी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं काय म्हटलं जय पवारांनी, माझ्या वडिलांना आपण गमावले आहे, ही वेदना आयुष्यभर साथ देणारी आहे आणि कधी माझ्या समोरून जाणारी नाही। या व्हिडिओमध्ये व्हीएसआर चे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवरती उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। ज्यांच्यावरती रोहित पवार आजपर्यंत आरोप करत होते ते रोहित सिंग व्हीएसआर चे मालक मुख्य पायलटच्या सीटवरती उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हा सगळ्यात मोठा निष्काळजीपणा माझ्या वडिलांना भोवलाय हे त्यांनी स्पष्ट केलंय। हे अत्यंत धक्कादायक आहे। मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतोय, या प्रकरणामध्ये तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावी आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ही एका मुलाची आर्तहाक आहे असं जय अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलंय। आपण समोर पाहताय की रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवरती झोपलेले आहेत। आकाशामध्ये असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा माझ्या वडिलांना देखील झाला असावा असं त्यांनी रिट्विट करत
यावरती सगळ्यात मोठा दावा केला आणि रोहित सिंग यांना अटक करावी अशी मागणी जय पवार यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे मित्रांनो। ही बातमी सध्या महाराष्ट्रभरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि जय पवार यांचा व्हिडिओ बघायला सगळ्या लोकांनी ट्विटर आणि इकडे मात्र फेसबुकवरती रांग लावली। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? जय पवार रोहित पवार यांनी केलेले थेट आरोप आपणास कसे वाटतात? नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।